महाराजांच्या आवडतीचं शस्त्र तुम्ही मगाशी मी दाखवल्याप्रमाणे सरळ धोप आणि पट्टा. महाराजांच्या पट्ट्याचं नाव होतं यशवंत. त्याचप्रमाणे आपल्याकडे पण हे दुधारी पट्टा आहे, याला खोबळा म्हणतात. ही कडी आहे, इथून आतमध्ये हात घालावा लागतो. एक मिनिट, तुम्हीच घाला, इथून घाला. फिरवा हात 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 फिरवा असं. हां ओके. हां, हे जे दिसतंय तुम्हाला हे एवढं लांब आहे आणि असं स्ट्रेट करा तुम्ही, म्हणजे लांब तुम्हाला लांबी कळेल. साधारण 7 ते 8 फुटापर्यंतचा माणूस कवर होतो याच्यामध्ये. हे फक्त गार्ड आहे, म्हणजे आपला संरक्षणासाठी केलेला हा प्रकार आहे. आणि पट्टा जो आहे हा मुठीतून चालवला नाही जात, हा खांद्यातनं खास करून चालवला जातो. त्यामुळं खांदे याच्यासाठी मजबूत असावे लागतात. ओके. वजन किती असतं? आणि याचं वजन असतं साधारण 1.5 ते 2 किलोपर्यंत याचं वजन असतं. तो हा जो पार्ट आहे याला गादी येते, जेणेकरून घाम वगैरे किंवा शस्त्र आपल्याला जखम करू नये म्हणून सॉफ्टनेससाठी पूर्वी गादी यायची याला.